थेट जाऊया श्रीलंकेत, जिथे आज भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये आज हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान भिडणारे दोन्ही संघ भिडणारे संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे एक तासाभरानंतर आता श्रीलंकेमध्ये हा सामना सुरू होणार आहे। सध्या पाकिस्तान आणि भारताकडे प्रत्येकी 4 पॉइंट आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला प्रत्येकी 2 पॉइंटची आवश्यकता आहे। भारत पाकिस्तान जेव्हा मॅच असते तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या मॅचकडे असतं। एक वेगळा उत्साह दोन्ही देशांमध्ये असतो। थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे। भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला आज रंगणार आहे। आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना आहे। सूर्यकुमार यादवची टीम कशी खेळते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे। यापूर्वी श्रीलंकेमध्ये पाकिस्तानने 2 सामने खेळले आणि दोन्ही जिंकलेत। भारताचा मात्र हा पहिलाच सामना आहे। आज भारत पाकिस्तान T20 वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान हे 2 संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत। थोड्याच वेळात श्रीलंकेत या सामन्याला सुरुवात होणार। दोन्ही संघाला प्रत्येकी 2 पॉइंटची आवश्यकता आहे। आपण थेट जाऊया, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आहेच। सुनंदनजी, संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या जगताकडे आहे, मात्र पाकिस्तानची बाजू वरचढ, कारण ते 2 सामने जिंकले, त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे। मात्र सूर्यकुमार यादवची रणनीती कशी असेल, तुम्हाला काय वाटते? मला तरी वाटतं की कागदावर आणि सामन्या अगोदर तरी भारताची बाजू मला जास्त मजबूत वाटते आणि त्याला कारण आहे पॉवर पॅक बॅटिंग। भारतीय संघाकडे 8 चांगले बॅट्समन आहेत आणि त्यांना T20 क्रिकेटचा उच्च दर्जाचा भरपूर अनुभव आहे। पाकिस्तानला एकच किंचित थोडासा ऍडव्हान्टेज आहे की ते या मैदानावरती या वातावरणात 2 सामने खेळलेत। तो एक ऍडव्हान्टेज सोडला तर मला वाटतं थोडीशी बाजू ही भारताची उजवी आहे आणि मला नाही वाटत सूर्यकुमार यादव काही भयानक वेगळी योजना करेल, कारण अगोदरच्या 2 सामन्यात केलेल्या चुका ज्या काही थोड्या झाल्या त्या दुरुस्त करून पूर्ण ताकदीनिशी पाकिस्तानवरती जर का हे तुटून पडले तर मला वाटतं योग्य रिझल्ट भारताच्या बाजूने लागेल। सुरेंद्रजी, फिरकीचा मारा महत्वाचा ठरणार आहे का? थोडासा ठरणार आहे। त्याचं कारण 2 आहेत। एक तर हे वापरलेलं विकेट आहे आणि थोडस स्लोअर साईडला आहे, हळूवार बॉल येतो, ही झाली एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमदास मैदानाच्या सीमारेषा व्यवस्थित मोठ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला बॉल योग्य बॅटीत लागला तरच तुम्हाला मोठे षटके मारता येणार आहेत, नाहीतर या मैदानावरती जास्त करून पळून धावा काढायला लागणार आहेत। त्याचा विचार करता आणि पाकिस्तानकडे असलेल्या फिरकी गोलंदाजांमध्ये अष्टपैलू खेळाडू भरपूर आहेत, या 2 गोष्टींमुळे फिरकीचा बोलबाला जरा जास्त राहणार आहे। सुनंदनजी, तुम्ही हे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही तुमच्याशी संवाद साधत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। भारत पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे आणि आमचे सुनंदन लेले हे थेट श्रीलंकेतून आपल्याला सगळी माहिती देणार आहेत आणि सामन्याचं विश्लेषण करणार आहेत।